वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? सो गाईज, मला माहिती आहे की माझा व्लॉग आज थोडा लेट येतो आहे, कारण मध्ये थोडा एक्झाम पिरियड आहे आता, त्यामुळे थोडासा स्टडी करत होते, त्यामुळे थोडा माझा ब्रेक होता मध्ये. सो मी आता परत व्लॉगिंग सुरू केली आहे. सो माझे नक्की व्लॉग्स आता कंटिन्यू बघा. सो गाईज, आज आहे टीचर्स डे आणि टीचर्स डेसाठी मी आज माझ्या टीचर म्हणजे माझी मम्मीसाठी मी आज जेवण बनवणार आहे. सो बिगिन अ व्लॉग अँड सी व्हॉट कुकिंग आय एम डुईंग. चला गाईज, आता आपण डाळ भाताचं कुकर लावू आणि नंतर स्पेशल थिंग इथे पण नंतर आपण पहिलं पाणी घेतलं याच्यामधून. हा राईस आहे आणि ती डाळ आहे. सो आता पहिला आपण भात क्लीन करून घेऊ मस्तपैकी. डाळ राईस कधी घेतो ना आपण तर कमी क्वांटिटीमध्ये घ्यायची असते. पाणी जास्त वॉटर यूज करायचा असतो. मग जेवण केलं आणि क्लासला गेले होते आणि क्लासवरून मी म्हटलं होतं की जेवण नको करू. मी आले होती जेवण करणार. नुसतं आपण प्लेनच करू गाईस. चला, तुम्ही कधी पण डाळ करत असेल त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर ऍड करा जेव्हा तुम्ही कुकर लावतो तेव्हा. कारण मी फोडणीला घालताना कोथिंबीर नाही घालत. जेव्हा मी शिजवते ना डाळ तेव्हाच. डन, कुकर लावलेला आहे आपण. आता आपण करणार आहोत फिश. सो गाईज, आम्ही ह्याला म्हणतो सुरमई. आता हे आपल्याला फिश फ्राय करायचे आहेत. सो ते आपण करूया. त्याला आता आपण मीठ मसाला लावूया. हे आपलं आहे तर मीठ मसाल्याचं. सो आपण मीठ घ्यायचं आहे, नमक लेणे आहे आणि ते आपल्या अंदाज बरोबर टाकायचं आहे आपण. सो आपण टाकलेलं आहे. ह्याच्यानंतर आता आपण घेऊया हळद. आपण थोडीशी हळद देऊ शकतो. हळद घ्यायचे आपलं हे असायला पाहिजे तेवढंच, आपल्याला पाहिजे तेवढीच. परत जास्त किंवा कमी झाली ना तर टेस्टला ते बरोबर येत नाही. नंतर आपण मसाला, फिश फ्राय मसाला मिळतो तो घ्यायचा. मला जो फिश फ्रायचा मसाला असेल तो तुम्ही यूज करू शकता. ओके, सो आता आपण आम्ही ॲक्च्युली लेमन वगैरे सगळं यूज करतो, पण आता आमच्याकडे ते अवेलेबल नाही आहे. मी सर अचानकच काळे बनवलं असं. आम्ही सिम्पलच करतो. तर आपण मसाला घातलेला आहे. आता आपण आमच्या कोकणातलं आगळ घालूया. दिस आगळ. तो आता आपण हे यूज करूया. एकदम थोडंसंच गाईस असतं, पण नाही यूज करायचं असतं. ते थोडंसंच यूज करू आपण, कारण जास्त झालं ना जास्त आंबट होतं. त्यामुळे तुम्ही जर यूज करत असाल तर थोडंसं यूज करा. हे बघा. सो मी हे केलेलं आहे. आता आपण मिक्स करूया आणि डायरेक्टली फ्राय करताना भेटूया. माझ्या कोकणचं भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला
मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ढमाढमान हाता गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी पारी नये वा बशी नये वा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 करत ठेवल्या आहेत आणि त्याच्या बाजूला आता मी डाळ बनवणार आहे म्हणजे डाळ फोडणीला घालणार आहे. सो बिगिन ऑफ व्लॉग. गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गोमू माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा. डाळ थोडीशी माझ्याकडून मला फोडणी घालताना ते जिरा वगैरे घालतात ना थोडीशी माझ्याकडून करपली म्हणजे फोडणी थोडीशी मला व्यवस्थित घालता नाही आली. बाकी डाळची टेस्ट सुंदर असणार आहे. सो डू नॉट टेक टेन्शन अबाउट इट. वाढतली बाग देखणी गो कोकणी नारळी पोफळी चवखरी गणराया नांदतो इथे ह्या कोकणी नाचतो दशावतारातुनी कोकण हा जणू नाळी सुट्टीचा जोडीला आंबा पोळीचा दावा कोकणची निळी निळी खाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा बोली फुलांचा ताटवा हो हिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा हो हिच्या अशा प्रकारे मी आज माझं जेवण बनवलं आहे डिनर बनवलं आहे आणि हेच आता जाऊन माझ्या मम्मीने विचारूया कसं झालंय ते. चला तर गाईज विचारू आपण माझ्या मम्माला. मम्मा कधी केलं तू? मगाशीच केलं मी टेस्ट करता. हा कर कर कर. चला रिॲक्शन बघूया. आधी मी फिश टेस्ट करते. ओके 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 ओके. अमेझिंग. थँक्यू. हो आता डाळ भात. मस्त. मला माझ्या आईची आठवण झाली सध्या. थँक्यू थँक्यू. हॅपी टीचर्स डे. थँक्यू. टीचर्स डे साठी करते हे सगळं. ओके. फिश खा बरं. फिश खा एकदा.
तुला पण भरवणार एक घास. कसं झालंय सांग. खरंच खूप यम्मी झालंय. चला तर काय आता आपण दोघं एकसाथ व्लॉगिंग एंडिंग करू. सो गाईस, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर आता काय करायचं? सबस्क्राईब करा. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग मी आता गाईस. खाणार आहे बस. मला आता काही नाही. अरे आपले जास्तच आवडलेलं नंतर दिसतं. भेटू तुम्हाला.